श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ. लेखक प्रकाश बाबूराव शीत. अध्याय 3. अमोघ सिद्धाची शिव उपासना. जसं जसे बाळाचे वय वाढू लागले तसं तसा बाळ मातेच्या मागे मागे फिरू लागला आणि व्यवहाराचे पाढे वाचू लागला व गिरवूसुद्धा लागला. प्रभूचे स्मरणही करू लागला. तिकडे पार्वती शंकर भगवंताच्या सेवेत मग्न होती. पूजापाठ उरकून भस्म विभूती पतीच्या शरीरावरती ओढीत होती. असे करीत करीत 7 वर्षे निघून गेली होती. बाळास वाटू लागले, आपली आई वडिलांची सेवा दररोज करीत आहे. त्यास ते बरे वाटत नव्हते. आपला पण त्यात सहभाग हवा असे त्यास वाटू लागले. आपण सेवा केली नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे, म्हणून पित्याची सेवा करण्यास तो तयार झाला. आपण पित्याची सेवा केल्यास ते आपणास प्रसन्न होतील व त्यांचे रूपसुद्धा आपणास पाहावयास मिळेल. परंतु ही गोष्ट शंकर भगवानांनाही अंतर्ज्ञानाने समजली. त्यांना वाटू लागले, हा 7 वर्षाचा बाळ त्याचे खेळण्या बागडण्याचे दिवस आहेत. हा बाळ काहीतरी करेल असे समजून शंकर भगवान सावध झाले. त्यानंतर त्यांना वाटू लागले की हा बाळ विचार करतो तो चुकीचा आहे. आताच भक्तीचा मार्ग बरा नाही. त्याच्या भक्तीचे वेळ पाहून शंकरास बरे वाटण्याचे झाले. यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असे त्यांनी ठरवले. शंकर भगवानांनी त्या बाळास बेल, फुले, पत्री व लिंबाच्या झाडाची पाने आणण्याचे काम दिले आणि हे सर्व साहित्य आणल्याशिवाय अन्नास शिवूही नकोस असे सांगितले. त्या क्षणी शंकर भगवानांनी अद्भुत शक्तीने बेल, फुले व पत्री, लिंबाच्या झाडाची सर्व पाने गाळून खाली पाडली. बाळ फिरत फिरत फुलपत्री शोधू लागला. सकाळची वेळ निघून जात होती. संध्याकाळ होत चालली होती. तरी पण बाळाने अन्न पाणी शिवले नाही. सारे शिवार हिंडून फिरून त्याचा जीव कासावीस झाला होता. तरीसुद्धा अमोघ सिद्धास फुलपत्री भेटत नव्हती. फुलपत्रीविना घरी कसे जायचे हा विचार त्याच्या मनी पडला. असे फिरून फिरून थकल्यानंतर एका जाईच्या झाडाखाली मांडी घालून बसला आणि विचार करू लागला की अशी कशी माझी गत झाली आहे हे मला समजले नाही. त्याच अवस्थेत तो बाळ त्या ठिकाणी तपास बसला. त्याचे कृत्य अंतर्ज्ञानाने शंकरास समजले. आपला बाळ उपाशी आहे हे जाणून त्यांनी त्याचे पुढे जाईचे एक शेळे फूल टाकले. ते शेळे फूल घेऊन तो अमोघ सिद्ध शंकराच्या रावळास आला. ते फूल मोठ्या भक्तिभावाने वडिलांच्या डोक्यावर ठेवले. तो दिवस संपला होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या प्रहरी पार्वती माता सेवेसाठी आली होती. त्यांनी पाहिले की कोणीतरी पतीच्या डोक्यावरती शिळे फूल ठेवले आहे. ती भयंकर आक्रोश करू लागली व म्हणू लागली की आपल्या पतीची सेवा कोणी केली आहे. हे भोलेनाथ, आपण मला लवकर सांगावे, कोणी केली पूजा, काय ते खरे सांगावे. एक वेळी आपल्या सर्व शरीरास दुर्गंधी सुटली होती. रक्त व पू त्यातून वाहत होता. त्यावेळी मी आपल्या जिभेवर धरले होते, परंतु मी खाली पडू दिले नाही. अशी सेवा करूनसुद्धा आपणास अशी कोणाची सेवा आवडली, त्याचे नाव मला सांगावे. त्याच क्षणी शंभू महादेव बोलते झाले, पार्वती, तू प्रथम आपल्या लाडक्या बाळास विचार की आतापासूनच तो भक्तिमार्गास का लागला आहे. पार्वतीस ते बोल फार कडू वाटू लागले. आपले बाळ आता आपल्या पतीच्या सेवेच्या आडवे येत आहे ते पार्वतीस बरे वाटण्याचे झाले. अशी ही भक्ती होत राहिली तर आपणास हे घातक ठरेल. आपण आपल्या बाळास नेत्राचा दिवा व हाताचा पाळणा करून सांभाळ केला आहे. आता तोच बाळ आपला वैरी होत चालला आहे. नंतर क्रोधाने रागावल्यासारखे करून त्यास पाहू लागली. आपण त्याचा सांभाळ केला ते व्यर्थ वाटू लागले. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असे वाटू लागले. असाच एक मार्ग पार्वती मातेने शोधला. जी वस्तू मिळणार नाही अशी वस्तू आणून आपल्या वडिलांची सेवा करावी असे सांगण्याचे ठरवले. नंतर तिला वाटू लागले की हे कसे सांगावे. आपण मायेची दीपमाळ माळवून पतीस कसे बरे सांगावे. आपल्या लाडक्या बाळाला हे बरे वाटेल का, असे प्रश्न मनामध्ये पडून गेले. मातेने शेवटी धाडस करून आपल्या बाळाला जवळ बोलावून घेतले व त्याला एक अट घातली की माशीने न शिवलेले फूल व बेडकाने स्पर्श न केलेले पाणी आणून
वडिलांची सेवा करावी असे सर्व समजून बाळास सांगितले. बाळाने ते सर्व ऐकून घेतले व माता पित्याच्या सेवेचे व्रत ध्यानी धरून जाण्यास तयार झाला. त्यांनी वडिलांच्या 3.5 रेघांचा कांबळा खांद्यावर घेतला व भंडाऱ्याचा बटवा काखेत घातला. फुलांसाठी करंडी हातामध्ये घेतली, वेत व पाण्याची झरी घेतली आणि बोलू लागला, जर माझे उदरी मातेचे खरे दूध असेल तर हे सारे मला आपोआप मिळेल. असे बोलून त्याने स्वर्ग सोडला व गाढ्या गुरूचा मार्ग स्वीकारला. जसा वाऱ्याचा वेग असतो त्या पद्धतीने आपला जाण्याचा वेग सुरू केला. श्री अमोघ सिद्ध मातेचा शब्द पाळण्यासाठी फूल, पत्री व पाणी शोधण्यासाठी मानवखंडास म्हणजे पृथ्वीवर आला. आता बघता सूर्य डोक्यावर आला. सूर्याची उष्णता वाढू लागली होती. अशी ही दुपारची वेळ झाली. एका वनामध्ये एक वडाचे झाड त्याच्या नजरेस पडले. त्या सावलीला आपण थोडा वेळ थांबावे व विश्रांती घ्यावी असा त्याने विचार केला. गुरुचे नाव घेऊन कांबळा जमिनीवर अंथरून त्यावर विश्रांती घेऊ लागला. त्यावेळी त्याची नजर झाडाच्या पानांवर गेली. त्यांना त्या झाडावर एक गरुडाचे कोटे दिसले. त्या कोट्यात गरुडाची पिल्ले होती. ज्यावेळी गरुड माता पिता आपल्या पिलांना अन्न शोधण्यासाठी बाहेर गेले होते तेव्हा त्या पिलांना खाण्यासाठी एक साप आतुर झाला होता. त्यामुळे त्या पिल्लांना आता कोण वाचवणार? जर आता सापानं पिल्लं खाल्ली तर गरुडाचे अस्तित्व राहणार नाही. हे पाहून व पिलांचा किलबिलाट आवाज ऐकून अमोघ सिद्धाने गुरुचे नाव घेऊन त्या सापावर भंडारा टाकला. त्या क्षणी त्या सापाचे तुकडे तुकडे होऊन 7 ढीग झाले. त्या पिलांना जीवदान मिळाले. सूर्य मावळण्याची वेळ झाली होती. बाहेर गेलेले गरुड माता पिता आपल्या पिलांसाठी चारा घेऊन कोट्यात आले. ते दोघे घरट्याच्या जवळ आले तरीही त्यांना आपल्या पिलांचा किलबिलाट ऐकू येईना. आपल्या पिलांचा आवाज ऐकू येत नसल्याचे बघून त्या दोघांच्या मनामध्ये शंका आली की त्या काळ सापाने आपल्या पिलांचा घात केला की काय? काय झाले आहे ते काहीच कळेना झाले. त्यांना या घाबरलेल्या अवस्थेत बघून पिल्ले खदखदा हसू लागली. आम्हाला भूक लागली नाही. आपण अगोदर खाली बघा. झाडाखाली एक साधू आला आहे. त्याच्याकडे पहा. ते साधू आज येथे आले नसते तर आम्हाला सापाने खाऊन टाकले असते. परंतु त्या साधूने आम्हाला वाचवले आहे. ते गरुड मातापिता पक्षी आपल्या पिलाचे ते शब्द ऐकून खाली आले. त्यांनी साधूला नमस्कार केला आणि बोलू लागले, आपण आज आमच्या पिल्लांना जीवदान दिले आहे. त्यांचा जीव आपण वाचवला आहे. तरी आम्ही आपली काय सेवा करू हे आपण आम्हाला सांगा. कारण आज आपण त्या सापापासून आमच्या पिलांना वाचवून गरुड जातीला नवजीवन दिले आहे. आम्ही आपली जमेल तेवढी आणि जमेल तशी सेवा करू. त्यावर अमोघ सिद्ध त्यांना सांगू लागले, मी माशीने न शिवलेले फूल व बेडकाने स्पर्श न केलेले पाणी याच्या शोधात आलो आहे. ते माझ्या मातेस शिवपूजेसाठी हवे आहे. त्यावर गरुड बोलू लागला, देवा, आपले हे भलतेच कोडे दिसते आहे. हे आम्हाला सुटेल की नाही काही सांगता येत नाही. तरीही पाहू. त्यानंतर गरुडाने आपले पंख पसरले व साधू अमोघ सिद्धांना त्यावर बसण्यासाठी विनंती केली. साधू अमोघ सिद्ध त्यावर आरूढ झाल्यानंतर त्या गरुडाने उंच अशी हवेत भरारी मारत त्यांना 7 समुद्राच्या पलीकडे गारव्यात पोहोचवले. ती सूर्य विश्रांतीची वेळ होती. त्यावेळी 7 आसरा विवस्त्र होऊन पाण्यात क्रीडा करण्यात मग्न होत्या. ते पाहून सिद्धास वाटू लागले की हे दृश्य बघणे चुकीचे आहे. त्यांनी आपले डोळे मिटून सर्व वस्त्रे गोळा केली व त्यांचे गाठोडे बांधले आणि घट्ट उराशी धरले. जवळच असलेल्या कडुनिंबाच्या झाडाच्या आडोशाला बसले. त्या 7 आसरांनी वर येऊन पाहिले तर त्यांची वस्त्रे ठेवलेल्या जागेवर दिसेनात. म्हणून त्या रागाने बोलू लागल्या, कोण आहे? कोणी आमचे वस्त्रे घेतली आहेत? त्याला आत्ताच्या आत्ता भस्म करतो. आणि जर कोणी बंधुभाऊ असेल तर त्याने आपले डोळे झाकून आमची वस्त्रे आम्हाला आणून द्यावीत आणि आम्ही आमची वस्त्रे नेसल्यानंतर बंधुप्रेमाने आमचे समोर यावे. देवाने नेत्र झाकले व त्यांची वस्त्रे त्यांच्यापुढे टाकली. अशा प्रकारे बहीण भावाच्या प्रेमाचे गोत्र जमले. त्यानंतर त्या बहिणी एखाद्या परीप्रमाणे दिसू लागल्या. देव नीतिमत्तेने फार जबर होता. त्यांनी वस्त्रे नेसल्यानंतर आपली फुल पाण्याच्या शोधाची वार्ता बहिणींना समजेल असे वाटले. देव अमोघ सिद्ध त्या 7 बहिणींच्या समोर येऊन उभा राहिला. त्या बहिणींना देव एखाद्या हळदीच्या गाभ्यासारखा दिसू लागला. बहीण भावाच्या जोडीची जणू शोभाच वाढली असे वाटू लागले.
जशा रत्नांच्या खाणी अशा त्या 7 बहिणी दिसू लागल्या व आपल्या भावाचे संकट सोडवण्यास आतुर झाल्या. तेवढ्यात सर्वात मोठी बहीण मनातल्या मनामध्ये विचार करू लागली व बोलती झाली, दादा दादा आमच्याकडे येण्याचे कारण काय सांगावे. देवाने तळमळून आपली व्यथा मांडली. त्याचवेळी मोठ्या बहिणीने आपल्या साडीचा पदर फाडून समुद्रावरती टाकला. त्या क्षणी समुद्राने भांग दिली. ही वार्ता पार्वती मातेस अंतर्ज्ञानाने समजली. त्याचवेळी पार्वतीने अद्भुत शक्तीने रस्त्यात काटे टाकले, ज्यामुळे बाळ पुढे जाण्याचं थांबेल व वैतागून तो फुलपत्रीचा नाद सोडेल असे वाटले. पण बाळ फार चतुर असल्याने पित्याच्या सेवेचे वेड लागल्यामुळे त्याने हट्ट सोडला नाही. नंतर पार्वतीने पाण्यात बेडक्या सोडल्या, त्यामुळे बाळ आणखीनच वैतागेल व नाद सोडेल. परत पार्वतीने बागेत पांढऱ्या किड्यांचा ढीग वाटेत केला. सर्वत्र किडेच किडे दिसू लागले. अमोघ सिद्ध गुरुचे नामस्मरण करीत वाट चालत होता. बागेमध्ये एक विहीर होती. देवास आनंदाची चाहूल लागली. त्या विहिरीवरती एक शेषनाग रक्षण करीत होता. पण इंद्राबरोबर त्याने लबाडी केली होती, म्हणून इंद्रदेवाने त्याचे डोळे बंद केले होते. अमोघ सिद्ध जवळ आला तसा त्यास वास येऊ लागला होता. शेषनाग फुत्कार टाकू लागला व देवाची वाट अडवू लागला. देव त्यास विनंती करू लागला, कृपा करून आपण मला वाट सोडावी. शेषनाग म्हणाला, मी आपणास जर वाट दिली तर इंद्राची लबाडी केल्यासारखे होईल, म्हणून वाट सोडणे अवघड झाले आहे. त्या क्षणी अमोघ सिद्ध म्हणाला, तुला तुझे डोळे परत करतो, मग तर तू वाट देशील का? परत तुला दुनिया दिसू लागेल. त्यावर शेषनागाने होकार दिला. अमोघ सिद्धाने त्या शेषनागाच्या दिशेने भंडारा फेकला. त्याच क्षणी त्यास दिसू लागले, परंतु त्याचे विचार पालटले. शेषनागास 2 जिभा असल्याकारणाने त्याने आपले शब्द बदलले. तो वाट देण्यास नकार देऊ लागला. अमोघ सिद्धांचा क्रोध अनावर झाला. त्यांचे ते रूप पाहून शेषनाग नरम होऊन बोलू लागला, देवा तुमचा महिमा आगाध आहे. मी आपणास ओळखू शकलो नाही, मला क्षमा करावी. असे बोलून लोटांगण घालू लागला व त्याने वाट सोडली. अमोघ सिद्ध गुरुची गाथा गात गात विहिरीभोवती फिरू लागला. त्यांना पाण्यात बेडक्या फिरत असल्याचे दिसले. अमोघ सिद्धांना दुधात विरजण पडल्यासारखे वाटले. दुधाचे दह्यात रूपांतर झाले होते. देवाचे अंतःकरण आंबट झाले. पण अमोघ सिद्धाची मनस्थिती ढासळली नाही. विहिरीचा नाद सोडावा म्हणून हळूहळू पावले टाकीत वरती आला व बागेत फिरू लागला. बाग पांढऱ्या किड्यांनी भरून गेली होती. या सर्वांचा देवास राग आला. हा भोग मातेने आपणास भोगावयास लावले आहे, त्यातून आपण काहीतरी मार्ग काढू, पण आपण आपल्या आशेचा किरण मावळू देणार नाही असा निश्चय केला व पित्याच्या सेवेला फुलपत्री पाणी आणणारच, भोगाचा डोंगर मागे सरून यशाचे शिखर गाठणारच असा दृढ निश्चय केला. त्यावेळी मी आपले प्राण पणाला लावेन ही सत्य वाचा आहे या अमोघ सिद्धाची. त्यावेळी पहाटेची सुरुवात झाली होती आणि याचवेळी आपट्याच्या पानावरती दवबिंदू साठण्यास सुरुवात झाली होती. त्याने विचार केला की त्यास बेडकाने शिवलेले नाही. त्या पानावरील दवबिंदू त्याने आपल्या कांबळ्याने टिपून घेतले व तो कांबळा त्या झारीमध्ये पिळून घेतला. असे झारी भरेपर्यंत पाणी टिपून घेतले. ती भरलेली झारी घेऊन देव पुढे चालू लागला. इतक्यात वारा सुटला व झाडे बोलू लागली, अरे खोळ्या देवा, जरा थांब, आम्हाला काहीतरी वरदान तरी दे. तेव्हा अमोघ सिद्धाने त्यास वरदान दिले, जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाला आपली ही पाने लोक एकमेकांना हातामध्ये देतील. तुझा सन्मान होईल. तुझ्या पानास सोने म्हणून ते वाटतील. वरदान देऊन देव पुढे चालू लागला. चालत चालत जात असता त्यास एक उंबराचे झाड दिसले. त्याची एक फांदी खाली लोंबकळत होती. त्या फांदीस एक कोमल असे फूल दिसू लागले. ते फूल त्याने तोडून त्या उंबराच्या झाडास वरदान दिले की सर्व दुनिया तुझ्या झाडाला पाणी घालून हळद कुंकू वाहून पूजा करतील व आपणास देववृक्षाचा मान देतील. देव अमोघ सिद्ध फूल पत्री पाणी गोळा करून गुरुसेवेसाठी निघाला. मातेने सांगितल्याप्रमाणे सर्व काम उरकून बाळ बापाच्या सेवेसाठी निघाला. कैलास पर्वतावर येऊन बापाच्या रावळास आला. तेथे त्याने झारीतील पाण्याने आंघोळ घातली, फूल पत्री वाहिली. भक्तिभावाने वडिलांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला. अध्याय 3 समाप्त.